हिंदीचा निर्णय रद्द झाल्यानंतर मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे। मनसे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवली जाणार असल्याची शक्यता आहे। 5 जुलैच्या जल्लोष सभेत राज ठाकरे सहभागी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। राज ठाकरे आजच्या बैठकीनंतर काय निर्णय घेणार याकडेही लक्ष असेल। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रेयस, खरं तर हा GR रद्द केल्याच्या नंतर आता मनसेकडून बैठकीचं आयोजन केलं जातंय, यामध्ये नेमकं काय काय घडू शकतं? खरं तर आज ही बैठक पहिली होईल। प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते आता शिवतीर्थावर यायला सुरुवात झालेली आहे। मनसे अध्यक्षांनी एक प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली आहे। त्या बैठकीनंतर इथूनच शिवतीर्थाच्या शिवाजी पार्कमधून एक जल्लोष यात्रा निघणार आहे, जी जल्लोष यात्रा थेट इराणी हॉटेलपासून ते शिवतीर्थापर्यंत येईल आणि त्याच्यानंतर तो जो उत्साह आहे तो मनसैनिकांना दाखवायला आणि खऱ्या अर्थानं दाखवणार आहेत आणि त्याच्यानंतर मनसे अध्यक्ष खऱ्या अर्थानं प्रसारमाध्यमांशी बोलतील असं चिन्ह दिसून येतं। एकंदर माधुरी आपण पाहिलं गेलं तर काल GR रद्द झाल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात येतोय, मात्र 5 तारखेला मेळावा तरी व्हावा किंवा सभा तरी व्हावी किंवा मोर्चा तरी व्हावा हे म्हणणं उद्धव ठाकरेंचं। आता त्या म्हणण्याकडे मनसे अध्यक्ष कसं बघतात, मनसे अध्यक्ष कसं पाहतायत आणि मनसे अध्यक्ष त्याबद्दल कुठला निर्णय घेतात त्याकडे पाहण्याचं खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रात आता पाहणाऱ्या आणि उत्सुकता त्याचीच लागली की मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्याच्याबद्दल काय बोलतात। एकंदर पाहिलं गेलं तर हे 2 ठाकरे बंधू जे 5 तारखेला एकत्र येणार होते ते आता जल्लोष मेळावा, जल्लोष मोर्चा साठी एकत्र येतील का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। माधुरी, श्रेयस, धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी।